फिटिंग करायची आहे. साडी फिटिंग करताना काय करायचं, अशा प्रकारे ही साडी घ्यायची आहे आपल्याला आणि आपल्या उजव्या कमरेपर्यंतच फक्त अंतर घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला या आपल्या डाव्या हाताने अशा प्रकारे साडी फक्त अशी एकत्र अशी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती रोल करायची, आपल्याकडे फिरवायची आहे फक्त आणि त्यानंतर आपल्या बेली बटनच्या राईट साईडला आपल्याला ही खोचायची आहे. जर का तुमचं बेली साईड जास्त असेल तर तुम्ही काय करू शकता, अशा मोठ्या निऱ्या काढू शकता, म्हणजे तुमचं बेली साईड जास्त दिसणार नाही साडीमध्ये. थोड्याशा शेक करायच्या, म्हणजे हलवायच्या थोड्याशा, म्हणजे त्या मोकळ्या होतात निऱ्या. सगळ्या निऱ्या अशा प्रकारे घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला आता निऱ्या या खोचायच्या आहेत. आपल्या उजव्या बाजूचं फॅब्रिक समजा उरत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अशी एक छोटीशी प्लीट काढायची आहे आणि ती बस अशी खोचायची आहे. आपल्याला ही एक्सपिन वापरायची आहे. ही तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन मिळून जाईल. सारी एक्सपिन म्हणून तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला मिळून जाणार आहे. मात्र ही पिन लावताना लावायची कशी तीही मी तुम्हाला दाखवते. ही पिन लावताना तुम्ही अशा प्रकारे उभी आधी धरायची, अशी अशी धरायची आणि त्यानंतर ती आडवी करायची, म्हणजे ती व्यवस्थित अशी लागली जाते. नाहीतर मग कसं निऱ्यांना पिन लावताना थोडस आपल्याला वेळ लागू शकतो. यासाठी पहिल्यांदा उभी धरायची पिन आणि त्यानंतर आडवी लावायची. या ठिकाणी जे आपण पीठ काढतो या ठिकाणी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे पिन लावू शकता. लावल्यामुळे आपली साडीचं जे फॅब्रिक आहे ते डॅमेज सुद्धा होणार नाही. ही जी आता नेटची साडी नेसून दाखवलेली आहे ही मी एक्सपिन आणि युपिनचा वापर करून नेसलेली आहे. याच्यामुळे आपली साडी अजिबात डॅमेज होणार नाही आणि साडी बघा अगदी छान प्रकारे आलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.